साखर वाटप करते तर आम्हाला आनंद आहे याचा. आमचे सरपंच लय चांगले आहेत. कारण की आमचे विकास भाऊ असे जे गरीब लोक आहेत साखर ऊसचे किराणा सामान खरेदी करू शकत नाही, त्यांच्यामुळे अर्ध्या किमतीमध्ये आमच्या गावाला साखर मिळाली. आज साखर 42 रुपये किलो आहे, तर जे गरजू लोक आहे ना त्यांना 20 रुपये किलो मिळते. मी सय्यद दिलास, आपण बघत आहात लोकशाही टाईम न्यूज. आपण आलेलो पिंपळवाडी या गावामध्ये. आज या गावामध्ये साखर वाटपाचा कार्यक्रम आहे. श्री भानदासराव पालवे यांच्या हस्ते आणि सोबत आहे विकास भाऊ पालवे. जाणून घेऊ त्यांच्याकडून काही माहिती. क्रम कसा आहे? हा छान उपक्रम आहे. सरपंच व्यवस्थित काम करतो, त्यांच्या मार्गदर्शनानुसार गावाची तरक्की होते. किती वर्षापासून उपक्रम चालू आहे? 5 वर्षापासून. 5 वर्षापासून. नमस्कार. हा उपक्रम कधीपासून चालू आहे? गेली 5 वर्ष झाले ग्रामपंचायततर्फे हा उपक्रम रेग्युलर चालू आहे. ह्या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे गावकऱ्यांमध्ये ह्या उपक्रमाचा अधिक चांगला आनंद आहे आणि गावकऱ्यापेक्षा आम्हाला ग्रामपंचायतच्या सर्व बॉडीला याचा आनंद आहे की आम्ही दुष्काळामध्ये गावाला काहीतरी देतोय ग्रामपंचायतच्या वतीनं. त्यामुळं आम्ही अल्पदरामध्ये साखर वाटपचा कार्यक्रम हा गावकऱ्यांच्या वतीनं आणि ग्रामपंचायतच्या पुढाकारानं आदरणीय भानुदासरावजी पालवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम कंटिन्यू चालू आहे, याचा आम्हाला आनंद आहे. दादा, आपल्या ह्या वर्षी जी अतिवृष्टी झालेली आहे त्याच्यामुळे जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, आता उद्या दिवाळी आहे, तर ती दिवाळी गोड करण्यासाठी तुम्ही हा उपक्रम त्यासाठीच हा उपक्रम ग्रामपंचायत दरवर्षी राबवते. पण ह्या वर्षी दुष्काळ परिस्थिती असल्यामुळं ग्रामपंचायतीनं पुढाकार घेऊन चांगलं जास्त देता येईल याचा उपक्रम अजून चालू राहील, यासाठी आम्ही सदैव गावकऱ्यांचे बांधील आहोत. काय वाटतं सर? चांगला उपक्रम आहे हा. चांगलं उपक्रम. हां, यावर्षी कसं आहे माल पाणी? काही नाही, सगळंच गेलं ना, पूर्ण दुष्काळानं सगळं बाधित होऊन गेलेलं आहे. आता उद्याची दिवाळी आहे, हां. त्याच्यामुळं हा समजा उपक्रम चालू आधार आहे आहे. आपला. आधार आहे, चांगला उपक्रम आहे. पुन्हा ग्रामपंचायतच्या वतीनं चांगला कार्यक्रम चालू आहे. मला विशेष आनंद वाटतोय या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून. आणि दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अल्पदरामध्ये दरवर्षीप्रमाणे सालाप्रमाणे याही वर्षी दिवाळी गोड करण्याकरता ग्रामपंचायतनं हा उपक्रम राबविला. त्याच्याबद्दल सर्व गावकऱ्यांना आनंद वाटतो आणि असेच हे कार्यक्रम चालत राहावं अशी माझी त्या ग्रामपंचायतीला शुभेच्छा आहे. तर आपण कुठले? पाष्टा. पाष्टाचे का? तर काय इथं आपलं पिंपळवाडी गावामध्ये जे आज साखर वाटपाचा कार्यक्रम आहे ते बघून काय वाटतं आपल्याला? काही 2 शब्द. ग्रामपंचायत पिंपळवाडीच्या वतीनं अल्पदरात साखर वाटण्याचा कार्यक्रम खरोखर हा छान उपक्रम आहे. आणि असं इथले सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सर्व ग्रामपंचायतीची बॉडी 5 वर्षापासून हा उपक्रम चालवते. यावर्षी अतिवृष्टी असल्यामुळे आणि माल पाणी व्यवस्थित नसल्यामुळे हा जो साखर वाटपाचा कार्यक्रम आहे हा शेतकऱ्याला दिलासा देण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतनं केलेला आहे. त्याबद्दल पिंपळवाडी ग्रामपंचायतचं कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि छान उपक्रम आहे. तुम्ही इथलेच आहे पिंपळवाडी. माझी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आहे जालना. हा पिंपळवाडी ग्रामपंचायततर्फे हा जो उपक्रम चालू आहे हा एकदम योग्य आणि चांगला आहे. गेल्या 5 वर्षापासून दरवर्षीप्रमाणे साखर वाटप अल्पदरात वाटप करणं चालू आहे आणि यामुळे समजा गोरगरिबाला समजा दिवाळी गोड होणार आहे. बरोबर. ते बघू शकता आपण इथं कार्यक्रम होत आहे. तर एक मिनिट, तुमचं नाव काय दादा? आसाराम पालवे. हे जे आता सरपंचानं आपल्या गावच्या साखर वाटपात चांगलं आहे, कसं आहे? चांगलं आहे. दिवाळी गोड होते. हातभार. हां, स्टार्ट. काय झालं, काय वाटतं आजी जे आता साखर वाटप चालू आहे त्याच्याबद्दल काय वाटतं? वर्षात साखर वाटप करते तर आम्हाला आनंद आहे याचा. आनंद आहे का? आमचे सरपंच लय चांगले आहेत. दरवर्षी साखर वाटप. दरवर्षी बी वाटीत आहेत. बरं बरं. आता या उद्या दिवाळी आहे, तर दिवाळीसाठी समजा हे तुम्हाला गोड करतात आमची दिवाळी. थोडासा हातभार आपल्याला लाईत सालाला बी लाईत प्रत्येक वर्षी देतो. प्रत्येक वर्षी. प्रत्येक वर्षी अजून कोणाला काय बोलायचं ते बोला. चांगलं आहे काय जसं बोलत चालू केलं का? दिवाळीला साखर वाटप सुरू आहे. दरवर्षी आम्हाला दिवाळी गोड होते आमची. आमच्या गावातले सरपंच एकदम छान आहे, चांगले आहेत. आमची जी इच्छा असली ते सगळे पूर्ण करतात आमच्या गावातले सरपंच. दशापासून आमच्या गावात साखर येते. हां, ठीक. तर असे जे साखर वाटपाचा जे कार्यक्रम चालू आहे, विचारू इथे युवक वर्ग जे आहेत त्यांना. खरं तर म्हणजे आमच्या पिंपळवाडी गावचे सरपंच चांगले आहे. कारण की जे गरजू गरीब लोक आहे जे दिवाळी साजरी करू शकत नाही, कारण की आमचे विकास भाऊ असे जे गरीब लोक आहेत ते साखर ऊसचे किराणा सामान खरेदी करू शकत नाही, त्यांच्यामुळे अर्ध्या किमतीमध्ये आमच्या गावाला
साखर मिळायला लागली. आज साखर 42 रुपये किलो आहे. तर जे गरजू लोक आहे ना त्यांना 20 रुपये किलो मिळते लागले. हां, अर्ध्या किमती अर्ध्या किमती द्यायला लागले. अर्ध्यापेक्षा कमी किमतीत द्यायला लागले. आता ह्या वर्षी भरपूर पाऊस झालेला आहे. दुष्काळ परिस्थिती म्हणजे अतिवृष्टी झाल्यामुळं ओला दुष्काळ झाला, त्याच्यामुळं खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये एक आर्थिक त्यांना एक सहाय्य राहील. आर्थिक सहायता बी द्यायला लागले आणि मदत बी द्यायला लागले. और डबल एक आमच्या गावामध्ये एक सरकारी चक्की आहे, त्यांच्यामध्ये पण दळण फ्री आहे. हां, प्रति व्यक्ती 3 किलो प्रति व्यक्ती. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सरपंचांनी साखरेचं नियोजन केलेलं आहे आणि यामुळे सर्वांची दिवाळी गोड झालेली आहे. आणि अशा वेगवेगळ्या प्रकारचे सार्वजनिक कामं सरपंच कंटिन्यू गावात योजना राबवतात. अशा बऱ्याचशा गोष्टी आहे जेणेकरून सर्वसामान्यांना या गोष्टीचा फायदा होतो. व त्या अनुषंगाने मी एवढी रिक्वेस्ट करेन की सरपंचांनी सर्व गावचे सर्वे वगैरे चांगल्या प्रकारे केलेले आहे. त्याच्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. तर सरकारला एकच विनंती आहे की लवकरात लवकर जो तुमच्याकडले बाकी आहे जे म्हणजे जे तुम्ही घोषणा केलेले आहे ते लवकरात लवकर जे अनुदान असेल ते लोकांना वितरित करावे. व ते तर सरपंचाच्या हातात नाही ना, ते तर नाही, एक शासनाला रिक्वेस्ट करेल मी. आणि सरपंच तर वेगवेगळे सार्वजनिक जे कामं त्यांच्या स्वखर्चातून राबवतात. ही साखरेचा खर्च दरवर्षी स्वखर्चातून राबवतात. 40 रुपये किलो साखर आहे, ते 20 रुपये किलो साखर पण दरवर्षी स्वखर्चातून नाही नियर अबाउट 20 क्विंटल साखर गावात वितरित करतात, 20 ते 25 क्विंटल. बघितलं मंडळी, गावामध्ये आपले इथले सरपंच विकासराव पालवे यांनी जनतेसाठी खूप चांगला छान असा उपक्रम राबवलेला आहे, ज्याच्यामध्ये साखर वाटपाचा कार्यक्रम आहे. अर्ध्या किमतीमध्ये साखर वाटपून जनतेची दिवाळी गोड करत आहात. बघत राहा लोकशाही टाईम न्यूज.